चलो सकाळी सकाळी नाही काल रात्री महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचं नोटिफिकेशन काल संध्याकाळच्या वेळेस मी एक शेअर केलं होतं बघा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि सांगितलं होतं की लवकरच याचा व्हिडिओ पोस्ट करूयात. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक ही स्टेट कोऑपरेटिव्ह बँकांमधली भारतातली वन ऑफ द लीडिंग बँक आहे जिचा हायेस्ट प्रॉफिट आहे महाराष्ट्रामध्ये आणि इवन भारतामध्ये सुद्धा वन ऑफ द लीडिंग बँक आहे. एक जुना स्टुडंट आहे आपला दिनेश जंजाळ नावाचा जो सध्या या बँकेमध्ये जॉब करतो. त्यांनी नोटिफिकेशन मला पाठवलं होतं. जसं नोटिफिकेशन पब्लिश झालं ऑफिशियल वेबसाईटवर जेव्हा आलं तेव्हा इमिडिएटली ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकलं होतं. त्या नोटिफिकेशनमध्ये दोन पोस्टसाठी रिक्रुटमेंट बद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे. एक ट्रेनी क्लर्क आणि दुसरं ट्रेनी ऑफिसर. ट्रेनी क्लर्क म्हणजे क्लरिकल कॅडरची आणि ट्रेनी ऑफिसर म्हणजे ऑफिसर कॅडरची. सर याला ट्रेनी का म्हणलंय कारण सध्या सुरुवातीचे 12 महिने जे आहे हा ट्रेनिंग पिरियड आहे आणि पुढचे 6 महिने हा प्रोबेशन पिरियड आहे. असं एकूण 18 महिन्यांचा प्रोबेशन पिरियड म्हणजे ट्रेनिंग पिरियड तुम्ही कंप्लीट केला की मग तुम्ही बँकेत परमनंट होताल. आणि हाच टाइम म्हणजे प्रोबेशन पिरियड हा नॅशनलाइज बँकांना सुद्धा असतो. म्हणजे याचा अर्थ असा नाही की सर यांचं प्रोबेशन पिरियड आहे आणि नॅशनलाइज बँकांना नसतो, सगळ्यांना असतो. इवन NICL सारख्या मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशनला SBI PO सारख्या मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशनला पण प्रोबेशन पिरियड असतो आणि प्रोबेशन पिरियड नंतर ऑलमोस्ट सगळ्यांना कंटिन्यू केलं जातं. असं होत नाही की यार प्रोबेशन पिरियड संपला तुम्हारा काम खतम चलो तुम घर निघलो, अशातला काही भाग नाही आहे. ठीक आहे. तर ओव्हरऑल हे जे नोटिफिकेशन आलंय याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन पुढच्या काही वेळात आपण जाणून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा या बँकेबद्दल जर सांगायचं तर बघा ही जी बँक आहे ही चालू झाली होती 1911ला. द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड MSC बँक मुंबई अ शेड्यूल बँक इज द लीडिंग अपेक्स कोऑपरेटिव्ह बँक इन महाराष्ट्र स्टेट इस्टॅब्लिश्ड इन 1911. 1911 भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरची बँक आहे. The bank is operating through its head office Mumbai, 6 regional offices and 57 branches in Maharashtra. सध्या महाराष्ट्रात तिचे एकूण 57 ब्रांचेस आहेत आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार औरंगाबादला सुद्धा याची ब्रांच आहे. दिनेशने सांगताना मला सांगितलं की सर जो सॅलरी तुम्हाला दिसते ना ऑफिसर कॅडरची 45,000 आणि क्लरिकल कॅडरची 32,000 याच्यापेक्षा ही सॅलरी खूप मोठी असणार आहे जेव्हा यांचं कन्फर्मेशन होईल. म्हणजे ऑलमोस्ट याची सॅलरी दीडपट दुप्पट असं दीडपट तरी अराउंड असेल असं त्याचं म्हणणं होतं, असं माझं म्हणणं नाही. त्यामुळं व्हॅकन्सीज कमी आहेत जास्त आहेत. सगळ्यात महत्वाचं या व्हॅकन्सीज ज्या आहेत या पूर्ण आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी आहेत. इथेही क्लिअर कट मेन्शन केलंय की तुम्ही महाराष्ट्राचे डोमिसाईल असावेत म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ही जी रिक्रुटमेंट आहे या रिक्रुटमेंटला किंवा ही रिक्रुटमेंट फक्त आणि फक्त महाराष्ट्रासाठी आहे. म्हणून जेवढेही जागा आहेत 195 जागा या 195च्या 195 जागा या क्लिअर कट महाराष्ट्रासाठी आहेत. त्यामुळे मी म्हणेन सगळ्यांनी अप्लाय करा, कुणीही याला इग्नोर करू नका, डेफिनेटली सगळ्यांनी अप्लाय करा. बर आता याच्याबद्दल थोडं जाणून घेऊया. ज्या पोस्ट आहेत त्या पोस्ट कुठल्या कुठल्या आहेत. याच्यामध्ये 2 पोस्टसाठी सध्या रिक्रुटमेंट आहेत. दोन पोस्टसाठी. एक ट्रेनी क्लर्क ज्याचे 166 जागा आहेत. कोणत्याही शाखेचा पदवीधर मिनिमम 60% पर्सेंटेजची अट आहे. आता नीट लक्ष द्या. एक तर ग्रॅज्युएशन असावा, सेकंड 60% अट असावी. ओके. ट्रेनी क्लर्क साठी सिलेक्शन प्रोसेस कशी आहे? सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू. सर इंटरव्ह्यू क्लरिकलला आहे बघा. आता हे पण मी पण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण याच्याबद्दल कुठेही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये. त्यांनी देताना काय म्हणलंय माहितीये का? सिंगल एक्झाम ऑब्लिक इंटरव्ह्यू म्हणजे असूही शकतो नसूही शकतो. मग क्लरिकल कॅडरला इंटरव्ह्यू असेल किंवा नसेल याची गॅरंटी नाही पण ऑफिसर कॅडरला मात्र इंटरव्ह्यू कन्फर्म असणार आहे. याच्यासाठी एज लिमिट जे आहे क्लरिकल कॅडरसाठी 21 ते 28 वर्ष. जे मुलं बऱ्यापैकी खूप दिवसांपासून तयारी करतायत की यार 28 वर्ष झाले, 29 वर्ष झाले, 30 वर्ष झाले, 31 वर्ष झाले, कुठे अपॉर्च्युनिटीज मिळेना किंवा ओव्हरऑल तयारी करतोय पण फायनल रिझल्ट येईना, यांच्यासाठी ही ऑफिसर कॅडरची एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. कारण एज लिमिट 32 वर्ष आहे. एज लिमिट जे आहे हे 32 वर्ष आहे. मग ट्रेनी ऑफिसरचे एकूण 29 जागा आहेत. एनी ग्रॅज्युएट विथ 60% मार्क्स. सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू. सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू सगळ्यात महत्वाचा बेनिफिट काय की सिंगल एक्झाम आहे आणि इंटरव्ह्यू आहे म्हणजे प्री आणि मेन्स स्ट्रक्चर नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की ओव्हरऑल प्रत्येकाने यासाठी अप्लाय केलं पाहिजे. कारण बघा लोक कुठे कमी होतात. एक
60% अट असावी, बऱ्यापैकी क्राऊड कमी होऊन जातो. दुसरं सेकंड, एकतर महाराष्ट्राचा रहिवासी असावा, म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं. या अटीमध्ये बऱ्यापैकी लोक कमी होतात, म्हणून उरलेल्या लोकांना एक चांगली ऑपॉर्च्युनिटी. आणि या बँकेत तुम्ही तुमची रिटायरमेंट पर्यंतचा पण प्लॅन करू शकता. अशी ही बँक आहे. सपोज ऍक्सिस बँक आहे, ICICI बँक आहे, HDFC बँक आहे, त्या प्रायव्हेट बँकांपेक्षा हे कधीही परवडलं, कारण कुठला मनीपाल प्रोग्राम नाही, कुठले पैसे भरायची गरज नाही, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, ग्रोथ चांगली आहे, नेट प्रॉफिट मधली बँक आहे. बँक सध्या सगळं बऱ्यापैकी डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँका ज्या आहेत या लॉस मध्ये, पण ही बँक जी ही प्रॉफिट मेकिंग बँक आहे. जवळजवळ नेट ग्रॉस प्रॉफिट जवळपास यांचा मागच्या वर्षीचा फक्त 4,000 कोटी रुपयांचा आहे. फक्त 4,000 कोटी ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे, त्यामुळे प्रत्येकाने यासाठी अप्लाय करा. तर एकदा बघून घ्या. ट्रेनी क्लर्क 166 जागा, लिमिट एलिजिबिलिटी एनी ग्रॅज्युएट 60% अट, सिलेक्शन प्रोसेस सिंगल एक्झाम इंटरव्ह्यू, वयमर्यादा 21 ते 28. ट्रेनी ऑफिसर 29 जागा आहेत, एनी ग्रॅज्युएट 60% मिनिमम, सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू, एज लिमिट 23 ते 32 वर्ष, 23 to 32 इयर्स, या पद्धतीने. बरं, इम्पॉर्टंट डेट्स, कधीपासून कधीपर्यंत अप्लाय करायचंय, कधीपासून कधीपर्यंत अप्लाय करायचंय. याचे ऍप्लिकेशन जे आहेत हे आजपासून चालू झाले, म्हणजे 5 मे पासून 25 मे पर्यंत यांची लास्ट डेट आहे. म्हणजे 20 दिवसांचा टाइम, तुम्हाला 20-21 दिवसांचा टाइम स्पॅन आहे फॉर्म भरण्यासाठी. एक्झाम कधी होईल? टेंटेटिव्हली त्यांचं म्हणणं आहे की जुलैच्या पहिल्या आठवड्यात एक्झाम होईल. काल DNS बँकेचं नोटिफिकेशन टाकलं होतं. DNS बँकेच्या नोटिफिकेशन मध्ये पण क्लिअर कट मेन्शन केलं होतं की जून मध्ये एक्झाम होईल आणि जुलैमध्ये ही आणि ऑगस्ट मध्ये SBI क्लर्क. त्यामुळं तुम्ही विचार करा, तुम्हाला असं डोकं वर काढायला वेळ नाही. प्रत्येक महिन्यात 1-2 एक्झाम येणारच आहे. आणि माझं म्हणणं आहे की कंटिन्यू स्वतःला एक्झाम मध्ये एंगेज करून ठेवण्यासाठी डेफिनेटली या प्रत्येकाचा फॉर्म भरा. आता बाकी काही डाऊट्स आहेत, मला माहित तुमच्या मनात काय काय डाऊट्स आहेत. ते डाऊट्स मी शेवटच्या टप्प्यात घेतलेले आहेत. बरं, त्यानंतर जर बघितलं तर एक्झाम पॅटर्न कसा आहे. जर तुम्ही ट्रेनी ऑफिसरसाठी अप्लाय करताय, ट्रेनी ऑफिसरसाठी तर 4 विषय आहेत बघा. प्रोफेशनल नॉलेज, इंग्लिश, बँकिंग अँड जनरल अवेअरनेस आणि क्वांटिटेटिव्ह और न्यूमेरिकल ॲबिलिटी. आता इकडे बघा, इकडे लक्ष द्या. याला रिझनिंग नाहीये, ऑफिसर कॅडरला रिझनिंग नाहीये. याला प्रोफेशनल नॉलेज 40 प्रश्न 80 मार्क, नीट बघा. त्यानंतर इंग्लिश 40 प्रश्न 40 मार्क, बँकिंग अवेअरनेस 40 प्रश्न 40 मार्क, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे क्वांट आपलं 40 प्रश्न 40 मार्क, असे 160 प्रश्न 200 मार्कांची परीक्षा आहे. कंपोजिट टाइम 120 मिनिटांचा. याचा फायदा असा आहे की तुम्ही इथं आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता, कारण यांची डिफिकल्टी लेवल पण इझी असते. कारण कंपोजिट टाइम आहे 120 मिनिटांपैकी तुम्ही पूर्ण 40 मिनिटं इथं दिले, पूर्ण 40 मिनिट इथं दिले, 40 मिनिट, आणि उरलेले 80 मिनिटात हे 3 विषय सॉल्व्ह केले. 120 प्रश्न सहजी होतात. कारण GAचे 40 प्रश्न सॉल्व्ह करायला किती मिनिट लागतील? जास्तीत जास्त 15 मिनिट. इकडे इंग्लिशचे 30 मिनिट जरी घेतले तर हे झाले 45, तरी इकडे तुम्हाला 35 मिनिटांचा वेळ उरतो 80 क्वेश्चन सॉल्व्ह करायला, जे मोर दॅन इनफ आहे. त्यामुळं ओव्हरऑल इथं क्वांटचे, इंग्लिशचे आउट ऑफ अटेम्प्ट करायला स्कोप आहे, कारण कंपोजिट टाइम आहे. सर, हे प्रोफेशनल नॉलेज काय भानगड आहे? त्यासाठी मी थोडंसं मागे येतो, नोटिफिकेशनवर येतो. बघा, नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला काय दिलंय, कोणत्या पोस्टसाठी एलिजिबल आहे, याबद्दलचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे याच्यावर येऊया. नीट लक्ष द्या. ऑफिसर जो आहे, नीट लक्ष द्या, यांचं म्हणणं काय, ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन विथ ॲटलीस्ट 60% मार्क्स, कॅन्डिडेट हु हॅव पास JAIIB CAII विल बी प्रेफर्ड. प्रेफर्डचा अर्थ असा असतो कंपल्सरी नाही. इकडे क्लॉज टाकलं बघा, एक्सपिरियन्स 2 years एक्सपिरियन्स इन बँकिंग फील्ड, प्रेफरेबली इन अर्बन DCC बँक ॲज अन ऑफिसर. म्हणजे ऑफिसर कॅडरला जर अप्लाय करायचा असेल तर तुम्हाला मिनिमम 2 वर्षांचा एक्सपिरियन्स लागतो. मग या 2 वर्षात तुम्ही जे शिकलात, या 2 वर्षामध्ये तुम्ही जे शिकलात याच्याशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे किंवा याच्याशी रिलेटेड जे नॉलेज आहे त्याला म्हणायचं प्रोफेशनल नॉलेज. मग सर, इकडे आम्ही अप्लाय करू शकत नाही का? म्हणजे जे जनरल ग्रॅज्युएट आहेत ते अप्लाय करू शकत नाही का?
ट्रेनी ऑफिसरला मिनिमम 2 इयर्स एक्सपिरियन्स सांगितलाय, त्यामुळं जनरल ग्रॅज्युएट इकडे एलिजिबल नाही. जनरल ग्रॅज्युएट म्हणजे फ्रेशर्स ग्रॅज्युएट मी म्हणेल, मग फ्रेशर्स ग्रॅज्युएटसाठी या 166 जागा आहेत. तर ओव्हरऑल हा जो प्रोफेशनल नॉलेजचा एक्सपिरियन्स आहे किंवा प्रोफेशनल नॉलेज जे आहे हे कुणाला कुठे कामाला येतं किंवा कुठे तुम्हाला शिकायला भेटेल, ते तुम्ही जे बँकेत शिकलात तर आता हा एक्सपिरियन्स जो आहे कंपल्सरी नाही की याच 2 बँकांमध्ये असावा. एखादा विद्यार्थी ICICI मध्ये, ऍक्सिस मध्ये, एखादा कॅन्डिडेट HDFC मध्ये जॉब करतोय, बिंदास तुम्ही अप्लाय करा, कारण हा जो एक्सपिरियन्स प्रेफरेबली या फील्ड मधला आहे असं कंपल्सरी नाही आहे. आणि तो अप टू 2 वर्षापर्यंतचा आहे, म्हणजे 2 वर्षांपेक्षा जास्तची गरज नाही, 2 वर्षांपर्यंतचाच एक्सपिरियन्स गरजेचा आहे, 2 वर्षांपुढचा गरज नाही. म्हणजे एखाद्याला 8 महिन्याचा एक्सपिरियन्स आहे अप्लाय करू शकतो, 6 महिन्याचा एक्सपिरियन्स आहे अप्लाय करू शकतो, 12 महिन्याचा एक्सपिरियन्स आहे अप्लाय करू शकतो, 12 महिन्याचा एक्सपिरियन्स आहे अप्लाय करू शकतो, काही टेन्शन नाही. त्यामुळं ज्या लोकांना 2 वर्षांपर्यंतचा एक्सपिरियन्स आहे असे लोक सगळे अप्लाय करू शकतात. 2 वर्षाच्या पुढचा एक्सपिरियन्स आहे सर आम्हाला. आता इथं बघा त्यांनी म्हणताना काय म्हणलंय, अप टू 2 इयर्स म्हणलंय. आता अप टू 2 इयर्स म्हणल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम असा झाला की 2 वर्षांनंतरचा एक्सपिरियन्स चालेल की नाही चालणार हे तर कुठे दिलेलं नाही, हे कुठेही दिलेलं नाही. मग अशा केसमध्ये तुम्ही या फॉर्म भरण्याची रिस्क घेऊ शकता, म्हणजे मला तरी वाटतं की भरावा. आता त्यात थोडीशी रिस्क अशी आहे की 2 वर्षांपेक्षा जास्त एक्सपिरियन्स असेल तर रिजेक्टही करू शकतात. मग आता ते सगळं इंटरव्ह्यू मध्ये डिपेंड आहे किंवा इंटरव्ह्यू मध्ये कळेल. बाकी अप टू 2 इयर्स म्हणल्यामुळं हा एक क्लॉज दिल्यामुळं 2 वर्षापर्यंत याचा अर्थ असा आहे 2 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स चालणार नाही असं क्लिअर कुठे मेन्शन नाही केलं. पण मला वाटतं ती एक रिस्क घ्यावी, कारण जाऊन होऊन काय होणार आहे, तुमची एक्झाम फी जाईल, बाकी यापेक्षा जास्त काही तुमचं होणार नाही, बाकी यापेक्षा वेगळं नुकसान तुमचं काय होणार नाही. बरं, यानंतर पुढच्या मुद्द्यावर या. तर हा होता पीओचा एक्झाम पॅटर्न. क्लरिकलचा एक्झाम पॅटर्न बघा, क्लरिकलचा एक्झाम पॅटर्न. एकच मिनिट, अरे ठीक आहे, दोन्ही सेम इमेज झाल्या, हरकत नाही, आपण इकडे बघूया. क्लर्कचा एक्झाम पॅटर्न जो आहे तो बघा कसा आहे. क्लरिकल कॅडरला जो आहे म्हणजे ट्रेनिंग क्लर्कसाठी जर तुम्ही अप्लाय केलं तर त्यासाठी तुमचा एक्झाम पॅटर्न कसा असेल हा बघा. ट्रेनिंग क्लर्कसाठीचा, ट्रेनिंग क्लर्कसाठी फक्त याच्या जागेवर काय आलं, तुमचं प्रोफेशनल नॉलेजच्या जागेवर रिजनिंग आणि कम्प्युटर आलं, रिजनिंग आणि कम्प्युटर. बाकी सगळं सेम आहे, 40 प्रश्न 40 प्रश्न 40 प्रश्न 40 प्रश्न, 40 मार्क 40 मार्क 40 मार्क. इथं फक्त 40 क्वेश्चन 80 मार्कांना आले, म्हणजे क्लरिकल मध्ये रिजनिंगचं वेटेज लईच वाढवून टाकलं. म्हणजे रिजनिंग आणि कम्प्युटर असे 2 मिक्स सब्जेक्ट आहे, पण प्रश्न 40च आहे, मार्क मात्र 80 दिलेत, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क आहे. सेम 160 क्वेश्चन आणि 200 मार्क. आता काही बेसिक क्लॉजेस त्यांनी दिले, बाकी त्या क्लॉजेसवर मी नंतर शेवटी येतोच. त्यापूर्वी एकदा थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन समजून घेऊया. बेसिक इन्फॉर्मेशन, एक्झाम पॅटर्न झाला, सिलेक्शन प्रोसेस झाली, त्यानंतर कुठले कुठले सब्जेक्ट आहेत, कुठले कुठले तुम्हाला एक हे करायचंय, काय म्हणतात पॅटर्न फॉलो करायचंय, त्या पद्धतीने हा असा. बाकी आता हे ज्या एक्झाम होणार आहेत, जसं जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये मी सांगितलं की जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये एक्झाम होणार आहे, तर ही एक्झाम नेमकी कुठे होणार, ही एक्झाम जी आहे ही एक्झामचं सेंटर कोणतं असेल बघा. या एक्झामचं सेंटर मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, कोल्हापूर एवढ्या सेंटरवर होईल. म्हणजे जर तुम्ही विचार केला तर मुंबईला आहे, पश्चिम महाराष्ट्रात पुण्याला आहे, विदर्भामध्ये नागपूरला आहे, इकडे नॉर्दर्न महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक आहे, मराठवाड्यात औरंगाबाद आहे, नांदेड पण आहे मराठवाड्यात, आणि पश्चिम महाराष्ट्र इकडचं कॉर्नरचा इकडे कोल्हापूर आहे. तर या पद्धतीने एवढे एक्झाम सेंटर्स आहेत आणि सिंगल एक्झाम असल्यामुळे काही टेन्शन नाही, तुम्हाला एकदाच जायचं आहे. आता त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की या एक्झामची फीज जरा यांनी थोडीशी रेटून घेतली आहे. म्हणजे जर तुम्ही एक्झामची फीज यांची बघितली तर थोडीशी जास्त आहे. म्हणजे मी म्हणेल की हा एक छोटासा अन्याय आहे, पण त्याला पर्याय नाही. आता काय, त्याला तेवढी फीज आता भरावीच लागेल. बघा, त्यांचं म्हणणं असं आहे की ज्युनियर ऑफिसर साठी तुम्ही अप्लाय करतायत, म्हणजे ऑफिसर कॅडरसाठी, तर तुम्हाला 1770 रुपये फीस आहे, इन्क्लुडिंग GST आणि सगळ्या कॅटेगरीजसाठी. मग तुम्ही जनरल कॅटेगरीचे असा, OBC कॅटेगरीचे असा, SC कॅटेगरीचे असा, ST कॅटेगरीचे असा, सगळ्यांसाठी सेम फीज आहे, कुणालाही फीज वेगवेगळी नाहीये. बर, त्यानंतर ट्रेनिंग क्लर्क साठी 1180 रुपये फीज आहे, 1180 रुपये. तर ओव्हरऑल ऑलमोस्ट सगळ्यांसाठी फीज जी आहे ही सेम आहे सगळ्या कॅटेगरीजसाठी.
आणि फीस फक्त ऑनलाईन पेमेंटनेच होईल. बाकी याच्याबद्दल जर स्पेशली सांगायचं झालं तर यांची एक 2020 ला एक ऍड आली होती बघा, सेम बँकेची. मागच्या 2 वर्षांपूर्वी एमएससी बँकेची एक ऍड आली होती, सेम बँकेची, हीच ऍड होती. आता त्यावेळेस जी ऍड आली होती त्यावेळेस काही लोकांनी फॉर्म भरला होता, काही लोकांनी त्यावेळेस फॉर्म भरला होता, अप्लाइड, ऑलरेडी अप्लाइड इन 2020 मध्ये यांची ऍड आली होती. यांनी काय करायचं? कॉमन डाऊट्स आहेत, कॉमन डाऊट्स बद्दल चर्चा करूया टप्प्याटप्प्याने कारण महत्वाचे आहेत. तर 2020 मध्ये ज्यांनी फॉर्म भरला होता तर त्यांच्यासाठी एक स्पेशल यांनी एक वेगळी नोटिफिकेशन टाकली आहे की जर 2020 मध्ये तुम्ही हा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला परत फॉर्म भरण्याची गरज आहे, पण परत पैसे भरण्याची गरज नाही. म्हणजे जर तुम्ही 2020 मध्ये हा फॉर्म भरला होता तर बँकेच्या वेबसाईटवर एक लिंक दिली ऍप्लिकेशन करायला, ते ऍप्लिकेशन तुम्ही करायचं, त्या लिंकवर जायचं, फॉर्म भरायचा, विदाऊट पेमेंट तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट होईल कारण तुम्ही त्यावेळेस फॉर्म भरला होता. तर त्याच वेळेस ऍप्लिकेशन तुमचं आता पूर्ण ऍक्सेप्ट होईल आणि तुम्ही परीक्षेला एलिजिबल होऊन जाताल. हा एक महत्वाचा चांगला निर्णय बँकेने घेतला की मागचे तुमचे पैसे रिफंड न करता ती प्रोसेस किचकट होऊन जाते. बँकेने सांगितलं यावेळेस तुम्ही फॉर्म भरा, फॉर्म भरताना मागच्या वेळेसचे क्रेडेन्शियल तुम्हाला विचारतील, रे मागच्या वेळेसची काही बेसिक इन्फॉर्मेशन विचारतील आणि त्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर तुम्हाला यावेळेस पुन्हा फॉर्म भरता येईल, कुठलीही फीज न भरता, कारण की तुम्ही ऑलरेडी फीस भरली. उलट तुम्ही त्यांना व्याज मागायला पाहिजे, दो हमारा ब्याज, हमने 2020 से तुमको 1170 रुपये दे के रखे, दो वापस हमारे पैसे, नहीं तो दो हमारे ऊपर का ब्याज दो. पण बँकेनं तुम्हाला फीज नाही ठेवली, याचा अर्थ असं नाही की फीज नाही आहे, फीज आहे, तुम्ही ती ऑलरेडी भरली आहे. बरं, आता काही कॉमन डाऊट्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा पहिल्याच पेजवरती, पहिल्याच पेजवर पहिलीच लाईन आहे, पहले पेज पे पहली लाइन, क्या है पहली लाइन? ये देखो, ये बघा, कैंडिडेट्स, अ कैंडिडेट शैल अप्लाई ओनली फॉर वन पोस्ट. एक कैंडिडेट फक्त एकच फॉर्म भरू शकतो, एक कैंडिडेट फक्त एकच फॉर्म भरू शकतो. एक तर तुम्ही क्लर्कचा फॉर्म भरा, एक तर तुम्ही पीओचा फॉर्म भरा, ऑफिसरचा फॉर्म भरा किंवा क्लर्कचा फॉर्म भरा. समजा जर तुम्ही चुकून उकून 2 फॉर्म भरले, चुकून उकून 2 फॉर्म भरले तर काय होईल? इन केस ऑफ मल्टिपल application, only latest application will be retained. Application fees paid for the multiple registration shall be stand forfeited. म्हणजे याचा अर्थ असा की तुमचे पैसे जप्त करून घेण्यात येतील. इन शॉर्ट, एकच फॉर्म भरा, 2 फॉर्म भरू नका. क्लर्क किंवा पीओ मल्टिपल पोस्टला अप्लाय करता येत नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे पहिला जो फॉर्म भरला त्याच्यानंतर पुन्हा फॉर्म भरू नका, कारण डबल पैसे जातील. एकदाच विचार करून भरा की क्लर्कचा भरायचा की पीओचा भरायचा. आणि स्ट्रेट गोष्ट आहे राव, जे जनरल ग्रॅज्युएट आहेत, फ्रेशर लोक आहेत, त्यांनी क्लर्कचा भरावा, ज्यांचा एक्सपिरियन्स आहे त्यांनी पीओचा भरावा, दॅट्स इट. बरं, पुढे सेक्शनल कट ऑफ आहे का? येस, सेक्शनल कट ऑफ आहे, सेक्शनल कट ऑफ असणार. त्यानंतर ऑफिसरसाठी एक्सपिरियन्स मॅन्डेटरी आहे का? येस, ऑफिसर्स कॅटेगरीसाठी एक्सपिरियन्स मॅन्डेटरी, ऑफिसर कॅडरसाठी. सिलेक्शन प्रोसेस ट्रान्सपरंट आहे का? एकदम क्रिस्टल क्लिअर ट्रान्सपरंट आहे, कारण एक्झाम IBPS कंडक्ट करणार आहे आणि एक्झाम IBPS ने कंडक्ट केली, तुम्हाला माहिती आहे एकदम काय म्हणतात त्याला, दाना दाना सफेद, एवढी क्रिस्टल क्लिअरिटी याच्यामध्ये असते. त्यानंतर जॉब परमनंट आहे का? ऑफकोर्स जॉब परमनंट आहे, कुणी तुम्हाला काढू शकत नाही. प्रोबेशन पिरियडमध्ये सगळ्यांचं ऑलमोस्ट कन्फर्मेशन होतं, असं आजपर्यंत झालं नाही की प्रोबेशन पिरियड नंतर कुणाला रिजेक्ट केलं किंवा वापस पाठवून दिलं. ग्रोथ कशी आहे बघा, नॅशनलाइज बँकांपेक्षा यांच्या ऑफकोर्स ब्रांचेस कमी आहे, त्यामुळे ग्रोथ थोडी स्लो असेल. पण मी ही गॅरंटीने सांगतो की ॲज अ ज्युनियर ऑफिसर म्हणून तुम्ही जॉईन केलं तर सगळ्यात महत्त्वाचं पब्लिक कॉन्टॅक्ट कमी आहे, बँक प्रॉफिटमध्ये पगार चांगला आहे, फॅसिलिटीज चांगल्या आहेत, त्यामुळे ग्रोथ पण बऱ्यापैकी जरी म्हणजे बऱ्यापैकी कमी जरी असली तरी टेन्शन घेऊ नका. जॉब हा स्टेबल आहे. इवन मी असंही म्हणू शकतो की जर तुम्हाला पुढची काही तयारी करायची असेल तर या जॉबमधून तुमची पुढची तयारी पण होईल. पण हेही तुम्हाला सांगतो की हा जॉब जर तुम्ही जॉईन केला तर तुम्हाला जॉब सॅटिस्फॅक्शन मिळेल, आयुष्यात किरकिर राहणार नाही, त्यामुळे करा. आय एम वर्किंग इन प्रायव्हेट बँक असं लिहायचं तुम्हाला. आय एम वर्किंग इन प्रायव्हेट बँक, शुड आय अप्लाय? येस, यू मस्ट अप्लाय, कारण की
आणि तुम्ही कुठल्या पोस्टसाठी अप्लाय केलं पाहिजे, तुम्ही तुम्ही ग्रॅज्युएशन झालंय, 60% मार्क आहे, तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे 2 वर्षांच्या आसपास, म्हणजे 2 वर्षांपेक्षा कमी किंवा काही एक्सपिरियन्स आहे, तर मला वाटतं तुम्ही ऑफिसर कॅडरसाठी अप्लाय केलं पाहिजे. कारण ऑफिसर कॅडरला एक्सपिरियन्स मॅन्डेटरी आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तिथे ॲप्लिकेशन्स कमी येतील. HDFC बँकेपेक्षा, ICICI बँकेपेक्षा, ॲक्सिस बँकेच्या सुरुवातीच्या पगारांपेक्षा मला वाटतं यांचा पगार कधी पण चांगला आहे. मणिपालचा कोर्स नाही, काही किरकिर नाही. तर अशा वेळेस सगळ्यांनी अप्लाय करा. बँकिंग सेक्टरचा एक्सपिरियन्स ज्यांना आहे अशा लोकांनी ऑफिसर कॅडरसाठी अप्लाय करा. आणि जे लोक ज्या लोकांना एक्सपिरियन्स नाही त्यांनी क्लरिकल कॅडरसाठी अप्लाय करा. बाकी काही डाऊट्स असतील ऑफकोर्स तुम्ही मला या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी काही डाऊट्स असतील या नंबरला तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय करेल. काही डाऊट्स या रिलेटेड तुमचे असतील, पण मी एवढं तुम्हाला म्हणेल की प्रत्येकाला की फॉर्म भरा, कारण कॉम्पिटिशन कमी आहे. आणि जिकडे कॉम्पिटिशन कमी असतं ऑफकोर्स सिलेक्शन होण्याचे चान्सेस थोडे जास्त असतात. ठीक आहे, चलो टेक केअर, बाय बाय अँड थँक्यू व्हेरी मच. सी यू इन द नेक्स्ट सेशन.